शब्दात माणूस जपणारे लेखक फार थोडे असतात. गीत अनेक लिहिली जातात, परंतु मनात आयुष्यभर गुणगुणली जातात तीच खरी साहित्य निर्मिती असते. सरांनी अनेक पत्रेही लिहिली, लोकांना ती खूप भावली. त्या पत्राचाच त्यांनी लिहिलेल्या पत्रांचाच आम्ही रेफरन्स पकडून एक असेच पत्र आम्ही सरांच्या मातेसाठी लिहिले आहे. त्या पत्राचे वाचन करण्यासाठी मी आधी माझे बंधू राहुल साळुंखे यांना आमंत्रित करतो. त्यांनी त्या पत्राचे वाचन करावे. 2 ऑगस्ट 2026 प्रति स्वर्गवासी कौसल्याबाई गणपतराव जगताप जीजी यांच्या पावन स्मृतीस. आदरणीय आई, आज अचानक तुम्हाला पत्र लिहावंसं वाटलं. खरं तर आपली आणि आमची ओळख नाही, भेटही कधी झाली नाही, पण काही नाती ओळखीवर उभी नसतात. आई हा शब्द तसा आहे, कुणाच्याही तोंडून उच्चारला तरी तो सारखाच उबदार वाटतो. म्हणून हे पत्र तुम्हाला आणि तुमच्यासारख्या त्या प्रत्येक आईला जिच्या पदराखाली एक माणूस मोठा होतो. माणूस मोठा होतो म्हणजे पद, पैसा, प्रसिद्धी एवढंच नव्हे, मन मोठं होतं. दुसऱ्याच्या वेदनेला शब्द सापडतात, दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचं सुख दिसायला लागतं. तुमच्या घरीही कदाचित बाकी घरांसारखंच सगळं घडत असेल. स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा वास, अभ्यासाची काळजी, लेकराच्या हट्टावरचा राग आणि त्याच लेकराला झोप लागेपर्यंत डोक्यावरून फिरणारा हात. पण त्या साध्या दिवसात तुम्ही एक असाधारण माणूस घडवत होतात हे तेव्हा तुम्हालाही ठाऊक नसावं. आज तोच मुलगा शब्दांच्या रूपानं हजारो माणसांच्या आयुष्यात जातो. त्यांच्या लेखणीतून माणसं स्वतःला शोधतात. त्यांच्या गीतात त्यांना स्वतःचं मन ऐकू येतं आणि त्याच्या विचारात अजूनही माणुसकीवर विश्वास ठेवण्याचं कारण सापडतं. हे सगळं लिहिताना एक प्रश्न मनात आला. लेखन शिकवणारी शाळा असते, गीत शिकवणारे गुरु असतात, पण माणूसपण शिकवणारं विद्यापीठ कोणतं? बहुतेक त्याचं नाव आई असावं. म्हणूनच तुमच्या मुलाने शब्द लिहिले नाहीत, शब्दांमध्ये माणसं जपली आणि फक्त पुस्तकात हिरवाई शोधली नाही, सह्याद्री देवराई उभी करून झाडातही भविष्य शोधलं. शब्दांवर प्रेम करणारा माणूस भेटतो, झाडांवर प्रेम करणारा माणूसही भेटतो, पण शब्द आणि झाड दोन्ही पुढच्या पिढीसाठी जपणारा माणूस घडविण्यासाठी घरात कुणीतरी शांतपणे संस्कारांची बी पेरत असतं. ती व्यक्ती बहुतेक वेळा आईच असते. आज तुम्ही आमच्यात नाही, पण काही माणसं जात नाहीत. ती त्यांच्या मुलांच्या बोलण्यात राहतात, त्यांच्या चालण्यात राहतात, त्यांच्या निर्णयात राहतात आणि कधीकधी त्यांच्या शब्दांच्या मधल्या शांततेत राहतात. तुम्हीही तिथेच आहात. आज मातृगौरव सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही तुमच्या लेकराचा श्री अरविंद जगताप यांचा सन्मान केला, पण मनाला वाटतं हा सन्मान त्यांच्या यशाचा कमी आणि तुमच्या मातृत्वाचा जास्त आहे. तुम्हाला आमचा नम्र प्रणाम. तुमच्या लेकरामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला आणि तुमच्या संस्कारांमुळे अनेकांची मन समृद्ध झाली. आपले सदैव ऋणी, साळुंखे परिवार, अहिल्यानगर. धन्यवाद. हे अतिशय भावनेने ओतप्रोत भरलेलं पत्र, जसे सर बाकीच्यांसाठी लिहितात असं एक छानसं पत्र आम्ही सरांना सुपूर्द करणार आहोत. मी साळुंखे कुटुंबियातील महिलांना विनंती करतो की हे मातृपत्र सरांना देण्यात यावं. सौ कौसल्या गणपतराव जगताप यांना लिहिलेलं पत्र सौ सुषमा साळुंखे, सीमा साळुंखे आणि प्रियंका राहुल साळुंखे अरविंद जगताप सरांना देत आहेत.